यस, मॅच ऑन होते. सामना 2 षटकात राहील. पहिल्या षटक हाताळण्यासाठी मिस्टर दशरथ शेळका मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि पाहिलं तर या जो सामना झाला त्याच्यामध्ये काय फटकेबाजी केली होती दिनेश ठाकरे यांनी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहतोय आपण. पहिल्या षटक हातासाठी दशरथ. स्ट्राईक एंडला पाहतील तर दिनेश. पहिला चेंडू दशरथ यांचा. पहिला चेंडू ओरपीट चेंडू. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि सरळ पाठवून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावर पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू पाहिला तर स्लॉट मध्ये होता. ओरपीट चेंडूचा हाताळणी केली होती आणि त्याचा परिणाम पाहिला तर पहिलाच चेंडूवरती षटकार ठोकलाय तो मिस्टर दिनेश ठाकरे यांनी. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग केली त्याच पद्धतीने बॅटिंग करताना पुन्हा एकदा पाहतो शॉर्टपिच चेंडू. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका आणि तोच दशा होते बॉलची या षटकाराच्या रूपामध्ये. यस, थँक्यू डीजे. पाहिलं तर आक्रमण केलंय गोलंदाज दशरथ शेळकावरती. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. तिसरा फटका येईल का? तिसरा षटकार येईल का? हॅट्रिकची संधी आहे तिसऱ्या षटकाराची. बघूया षटकाराची तिकडी पूर्ण होईल का या चेंडूवरती. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु आता पाहिलं तर पंच आपल्या बाजूला वळायचे. यस, मिस्टर एक्स्ट्रा आत येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. थोडस अडचणी देताना पाहतोय. थोडस चाचपताना पाहतोय. दिशा आहे गोलंदाजी पाहतोय आपण दशरथ शेळकावरती. पाहतोय थोडस दबाव आहे कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. त्याच कारणास्तव पाहिलं तर दबाव आहे गोलंदाजावरती. पुन्हा एकदा पाहिलं तर जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज येतोय परंतु मला वाटते थोडस दुखापत झाली असावी. यस, एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालं आणि दशरथ सारखा गोलंदाजाला हा झेल घेणं गरजेचं होतं कारण दिनेश सारखा एक आक्रमक फलंदाज बाद होऊन तंबूत परतला असता. परंतु आता पुन्हा एकदा पाहतो तर सेफ मध्ये आहे आणि नॉन स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये कुठल्या होतं फक्त आणि फक्त. आता या षटकामध्ये पाहिलं तर एकच धाव दिले. चांगली गोलंदाजी पाहतो आपण भावेश यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश यांचा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा खोलगट टप्प्या चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला जोपर्यंत फील्ड होईल दशरथ थ्रो करेल तोपर्यंत दुसरी धाव. यस, कंप्लीट होते. या 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू असलेला या शेवट चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात त्या 3. पुढचा चेंडू भावेश यांचा. यावेळेस मला शॉर्टपिच चेंडू होता. फिंगर रोल केली होती पडून थोडासा स्लो आला. पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाले 30 सर्कल मधून. जोपर्यंत दुरून फिल्डर येईल तोपर्यंत दुसरी धाव ही सुद्धा कंप्लीट झाली. तिसरी धावचा प्रयत्न. यस, डेफिनेटली तिसरी धाव कंप्लीट आणि चौथी धाव होईल का? नाही, थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. आणि पाहिलं तर चौथ्या धाव चोरण्याच्या नादामध्ये मिस्टर कमलाकर बॅक टू डगआउट रनआउट मध्ये परततोय. 2 षटकार समोर त्यांचा धावसंख्या जाऊन पोचले ती 26 या आकड्यावरती. 27 धावांचा टार्गेट ठेवलाय ते साष्टीकर पाळ्या संघासमोर. कुठेच जाऊ नका तिथपर्यंत डीजेला सध्या एक सुमधुर संगीता विकेट. नंतर सेकंड इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात करूया. ऑन डीजे. योगी
दोन्ही क्षेत्ररक्षकांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं. फादरवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजासाठी 2 फलंदाज पाठवायचे आहेत. साष्टीकर पाडा संघ. तर सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय कृष्णाजी लोखंडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य आहेत कृष्णाजी लोखंडे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य देखील आले या स्पर्धेसाठी आणि त्यांचं इथं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर हेमंतजी पाटील यांच्याकडून देखील आपल्याला सहकार्य आले या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. साई 11 डोंगरीवाडा आणि गावदेवी देवदल दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षाच्या समोर या. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आणि सन्माननीय रुग्णाची जोगारी साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन सलामीचे फलंदाज एका साईडला पाहतील तर ऋतेश शेळका आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतील भावेश शेळका आणि बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण महेश आलन यांना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन 27 धावांचं एक आव्हान ठेवलं ते साईकता फादरवाडी संघाने. यस मॅच ऑन होते. पहिला चेंडू घेऊन महेश. पहिला चेंडू ओरपीच चेंडूला पूल केलाय आणि चेंडूला गोल केलाय सरळ 4 धावांसाठी. शतकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. यस यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि यस तो आक्रमण सुद्धा सक्सेसफुल झालाय. जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण मागच्या पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिला चेंडू षटकार आला होता पण या इनिंग मध्ये पहिला चेंडू चौकार आलाय आणि काय गोलंदाजी करतोय आता. चांगलं कमबॅक. खोलगट टप्प्याच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता महेश यांनी. चांगला चेंडू हाताळलाय. जर 27 धावा रोखून ठेवायचे असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि जर 27 धावांचा डोंगर जर पार करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिला पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. तितका चांगला सुद्धा थ्रो झाला होता पण तो कलेक्ट नाही करता आला. या 2 धावा मिळाल्यात दोन्ही फलंदाजांना. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोचते 6 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. सरासरी 2च्या रन रेटने हा धावा चालल्या आहेत.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश आलन बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फिंगर रोल केले होते, परंतु पाहिलं तर नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो आणि एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. तर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, दोन्ही साईडला पार्टी झुकलेली आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येईल साष्टीकर पाडा संघ, परंतु मोठा फटका येणं गरजेचं आहे. फुल टच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली शतरक्षक पोहोचतोय, परंतु शतरक्षक हाताला सुद्धा चेंडू लागल्याने थोडसा पाहिलं तर ग्राउंडची सुद्धा साथ मिळते साष्टीकर पाडा संघाला. 2 धावा झाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट आणि चौथी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. बघता बघता 4 धावा लगेच पूर्ण झाल्यात. पापणी सुद्धा न बंद करता 4 धावा या कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते यावेळेस दोन्ही फलंदाजांमध्ये, ऋतेश आणि भावेश. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. थोडस महागडं षटक पाहतोय आपण या षटकामध्ये. धावा तर आल्यात, परंतु शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पाहिलं तर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पंचांच्या दिशा वाईट येतोय आणि एक अवांतर धाव. तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आता. यावेळेस पहिला मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली शतरक्षक देतोय दुरून, परंतु झेल सोडतोय आणि पाहतोय एका फिल्डर कडून चेंडू सुटला, दुसरा चेंडू दुसऱ्याकडे गेला आणि तिसऱ्याने थ्रो केला. पाहिलं तरी या फक्त 2 धावा. चला साष्टीकर पाडा आणि फादरवाडी पाड्याचे दोन्ही प्रतिनिधी जायचं आहे. आता ड्रॉ होतोय. एका साईडला बाजूला साईलेंट डोंगरी पाडा, दुसऱ्या बाजूला देवदल आणि चालू असल्या सामन्यातील दोन्ही प्रतिनिधी. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतो. आणि पद्मजी शेळका यांचे सुपुत्र भावेजी शेळका बॅटिंग करताना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आता. जे पहिले 2 संघ असतील त्यांच्यामध्ये लढत होईल. पहिली चिठ्ठी बघूया कोणाची आहे. साई 11 डोंगरीपाडा विरुद्ध गावदेवी देवदल. म्हणजे यातून जो संघ विजय होईल त्याला पुढच्या फेरीमध्ये प्राधान्य मिळेल, म्हणजे त्याला बाय मिळेल आणि शेवटचा सामना खेळायची संधी मिळेल. बघूया कोणता संघ विन होईल. चला टॉस साठी सुद्धा यायचं आहे. धावा झाल्यात त्या 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. आता टॉस एकदा पाहतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. टॉस करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत पुमंच विद्यमान सदस्य आहेत कृष्णाजी लोखंडे आणि त्यांच्या शुभ हा टॉस केला जातोय. सामना 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर ऋतेश यांना डॉट काढलाय गणेश यांनी. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. खूपच रंगतदार सामना पाहतोय आपण.
यावेळेस पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू सरळ पाठवून दिले आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद धन्यवाद. पाहिलं तर खूपच रंगतदार सामना. आता सामना होता कुठे आणि आला कुठे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती, परंतु आता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट सामन्यामध्ये पूर्णपणे बदलू शकतो सामना. चांगलं काम करावं लागेल गणेशांना. गणेश बरड बॉलिंग वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रितेश साठी. यावेळेस पहिला लेग स्टंपच्या बाहेर पिच गेला होता, त्याच कारणाने पंचांनी पकडल्या. वाईटचा इशारा पंचांचा. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि या षटकाराने सामना विजयी झाला. तो शास्त्रीकर पाडा संघ जिंकल्या. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हळलक साईकता फादरवाडी संघ, तुम्ही आला आणि चांगला खेळ केला, परंतु थोडस कमी पडला आता. आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी नॉट ओनली रितेश शेळका. यस आणि पद्मजी शेळका यांच्या तर्फे